चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. इंडियाला वॉरियर्स या संघाचा सामना अंतिमच्या टप्प्यात रियांशी इलेव्हन आणि इंदिरा वॉरियर्स सामना होते. एका षटकाचा सामना आहे. यामध्ये मात्र शंका नाही. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क स्ट्राईकवर पाहिलं जातो. नितेश रिवाज तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता. एक शतरक्षण देखील पाहायला मिळत आलं. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. धावचीची संधी आहे. काय घडेल, काय बिघडेल, येणारा गोल आणि काय तडफेल पाहायला गेलं तर 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि 2च्या समीकरणाने धाव प्लगचा विचार केला. धाव जाऊन पोहोचलं 2 या अंकावर. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क बरं फक्त एका षटकांचा सामना आपला बेदिस आलाय. शेवटचा आणि अंतिम हा सामना दाखवीची गाडी प्रीमियर लीग या लीग मधील पाहायला गेलं तर पंच आमच्याकडे होता. संध्याकाळचे क्षेत्र कमाईत करण्याची संधी अतिरिक्त 10 मिळेल. धावांचा विचार केला तर धाव प्लग जाऊन पोहोचले 3 अंकावर. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्याचा जर आनंद घ्यायचा असेल ना तर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये घ्यायचा. हो मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नितेश सारखा फलंदाजाला मात्र जकडून ठेवला रियांशी इलेव्हन या संघाच्या गोलंदाजांना. पाहूया कोणता संघ बाजी मारेल, रियांशी इलेव्हन संघ की इंदिरा वॉरियर्स संघ हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. उडावलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पकडला जातो खेळ आणि संपुष्टात आला नितेश या फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक लागला पहिला इंदिरा वॉरियर्स संघाला. बघा मित्रांनो, सोबतचा सामना कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ मात्र दात्रीची वारी प्रीमियर लीगचा अगदा ठरेल, चॅम्पियन ठरेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला विचार केला तर इंदिरा वॉरियर्स संघाने, दुसऱ्या साईडला विचार केला तर रियांशी इलेव्हन संघ. आता पाहायला गेलं तर इंदिरा वॉरियर्स संघाचा एक मोठा खेळाडू देखील बाद होतोय चलच्या स्वरूपात. नितेश हा खेळाडू बाद होतोय. त्याचा सामन्यांचा विचार केला ना तर हा सामना फक्त एका षटकाचा खेळला जातो. यामध्ये मात्र शंका नाही. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर पंकज आलाय खेळपट्टीवर. पंकजला देखील उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका होणार नाहीये. पकडला जातो खेळ आणि संपुष्टात आलाय पंकजचा खेळ. बॅट टू बॅक दुसरा धक्का देखील लागतो इंदिरा वॉरियर्स संघाला. आतिगाई संघटनाने तू चल मया या परिस्थितीने मात्र इंदिरा वॉरियर्स हा संघ सापडला गेलाय. काय सांगायचं, रियांशी इलेव्हन संघानं मोठ्या चौका मारला कडे आहे. शांत बसून कडे बाजी मारली आहे. तर आपल्याचा विचार केला ना आता आपलं जाऊन पोहोचला बघा 2 बाद 3 अंक बर. काही पाहूया कोणता संघ या प्रीमियर लीगचा अगदा ठरेल, चॅम्पियन ठरेल. रियांशी इलेव्हन की पंचांना लायन पाहावी लागेल. या ठिकाणी पाहायला गेलं धावचीच्या सायना चेंडू आहे प्लस विकेट आहे. ची संधी आहे, मोठा पटका खेळण्याची संधी. आपल्याचा विचार केला तर आपल्या जाऊन पोहोचली फक्त 4 अंकावर. बस कार्यक्रम केला इंदिरा वॉरियर्स संघाचा आहे. बगड रियांशी इलेव्हन संघाने मोठ्या चौका गपचूक बसून काम करलाय. आता बघ कोंबडी खायला पेटा आडीपैकी. चला प्लेटचे चान्स आहे. यापुढे येणारा चेंडू उघडा डोळे पाहणे चेंडा पेट सुधारणा संधी आणि संधीचं मात्र सोनं करावं लागेल. हो गुड्डा देख तमाशा देख. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने शरीराचा वेट घेतला. मग सांग ना सागरला काय नाव आहे. आता तर सागरनं खाल्या आता गुगल्या. असं काय विचार केला तर काही चेंडू उर्वरित आहे. फक्त एका षटकाचा सामना. यामध्ये माझ्या शंका नाही. बुडावलाय. हो बस एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. धावची संधी आहे. अजून घ्या हातात ठेव. बस हो अरे टमतो उचल. काय सांगायचं आता. काय सारे दादा. अरे स्टंप तर पडला तुम्ही. 3 धाबा असतील कारण मित्रांनो बघा स्टंप खाली पडले होते.
आता एक पार्टी आपण घ्यायचंय. काय बाबा इतना घरा कारण तस येते शारीरिक गपचिकली आहे का सर आता पहिल्या चेंडूवर दोन धावाला गरज होती. पाहायला गेल्यावर मेधाव चेंडू आला होता परंतु या ठिकाणी चुकीची फेकी आणि चुकीच्या अभावामुळे दोन धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज होती त्यासाठी. हवया कोणता संघ चॅम्पियन ठरवेल. ओम साई दात्रीशिवारी ऐच्छित दात्रीशिवारी प्रीमियर लीग. हो बुडवलाय झेल होता परंतु झेल काही कॅरी करता आला नाहीये. वारंवार मध्ये विवाद बॅटन या ठिकाणी केला जातो परंतु सक्सेस जरूर ठरला जातो. बॅटनला उडून जागी जाते परंतु या ठिकाणी मोठा फटका देखील येत नाहीये. चार चेंडू आणि 3 का 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. नाही गडे यांचा कार्यक्रम करायचा आला गडे ते आहे ना घडी घडी गेम चेंजर आहे तो. हो बॅचिंग साडी जे फलंदाज होतो बाद
हा मग बोला ना. सज्ज गोलंदाज मार्क चला मित्रांनो आपण सामना फेरत करायचा या ठिकाणी पाहायला गेला ना तर आठ पद्धतीची लढत देखील पाहायला मिळते. सगळ्यांसाठी अंतिम सामना आपल्या दिवसाला एका राजांची गरज आहे. एक शोधान एका राजांची गरज. आणि चपला पिरकावून दिलाय. चेंडू जातावर सीमारेच्या बाहेर. विजयी संघ होतोय रियांशी इलेव्हन संघ. विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं देखील गोड गोड होतो. या ठिकाणी पाहायला गेलं तर रियांशी इलेव्हन संघ हा चॅम्पियन ठरला गेला आहे. बघा प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये जर पाहायला गेलं ना तर रियांशी इलेव्हन संघ हा चॅम्पियन ठरला जात आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रियांशी इलेव्हन संघाकडे. तरी हिंदोला बारवाज संघाने 4 सामने देखील जिंकले होते. 4 सामने जिंकून देखील त्यांना पराभूत व्हावं लागलं. कारण रियांशी संघानं शांत बसून मात्र हरीचं चेहरा कसं गड्याचा गड्या काय पाहता तुमचा रे पंख्या सूर्या जा तुम्ही. आपण तत्पुरी जाऊ. आपण उचित मान सन्मान करा. 4 संघाचे संघ मालक या 4 संघाचे संघ मालकांना मी विनंती करेन. राम श्याम इलेव्हन संघाचे संघ मालक आदरणीय प्रकाश लोटे साहेब या आपण व्यासपीठाच्या समोर तसेच इंदोर वॉरियर्स